इथं तुम्ही बघू शकताय आपल्याला 131ला एंट्री घ्यायची होती, परंतु मार्केटमध्ये स्पाईक आल्यामुळे आपण काय घेऊ शकलो नाही, तिथे एंट्री घेऊ शकलो नाही. आता जर आपल्याला एंट्री प्लॅन करायचा असेल तर ह्या कॅन्डलचा हाय आहे 147. 147 म्हणजे आपण 148 149च्या दरम्यान बाय करू शकतो. 22,500चा पी इथं तुम्हाला क्लिअर दिसत असेलच. त्या हिशोबाने आपण एंट्री प्लॅन करूया. तर इथं बघू शकता एंट्री आपण प्लॅन करत आहोत. मार्केट आपल्या हिशोबानं खाली चाललं आहे, परंतु प्रीमियम बघा आहे तिथेच आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हाच घोळ होतो. स्पॉट चार्ट आणि प्रीमियम चार्टमध्ये तफावत असते. अशावेळी काय करायचं, तर अशावेळी एकच गोष्ट करायची, जर ट्रेलिंग जमत असेल तर ट्रेलिंग करायचं किंवा प्रॉफिट बुक करायचं. आपली एंट्री होती 149, चालू किती आहे 160. ह्याच्यामध्ये आपल्याला हलकेसे स्काल्प पॉईंट मिळाले आहेत. आपण इथं प्रॉफिट बुक करू शकतो किंवा ट्रेल करू शकतो. माझ्या मते इथनं मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्तच आहेत. त्यामुळं कारण का त्या आपल्या रजिस्टन्सच्या जवळ आलेलं आहे, तिथूनच ते काय करू शकतं, रिव्हर्सल घेऊ शकतं. बघा इथं आपला रजिस्टन्स आहे, रजिस्टन्सच्या जवळ आले, तिथनं मार्केट 100% रिव्हर्स घेऊ शकतं. तर बघूया एक्झॅक्ट तिथूनच मार्केट रिव्हर्स झालं जिथं आपली एक्झिट झाली. आता आपल्याला सीई साईडला पुन्हा एंट्री घ्यायची झाली. सेकंड ट्रेड करायचं आहे आपल्याला 23,500चा सीई. तर सीई आपण बाय करू शकतो 139च्या वरती. आता बघूया आपण त्या कॅन्डलचा हाय किती आहे. कॅन्डलचा हाय आहे 138, म्हणजे 139च्या वरती आपण सहज सीई बाय करू शकतो. आपण हा सेकंड ट्रेड प्लॅन करतोय सीईमध्ये 119. इथं बघू शकता आपली एंट्री 139ला होती. आता तो हाय बघा 167 आहे. इथं तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता किंवा ट्रेलिंग करू शकता. मित्रांनो मला काय सांगायचं आहे, कन्सिस्टन्सली आपण प्रॉफिटमध्ये असतो, डिसिप्लिन वाईज ट्रेड करतो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर प्रॉफिटेबल व्हायचं आहे तर रूल एकच आहे, सेटअपशिवाय ट्रेड करायचं नाही. मित्रांनो मी म्हणलो होतं रिव्हर्सल होणार, रिव्हर्सल झालं म्हणून लगेच आपण एंट्री प्लॅन केली का, नाही. आपण आपल्या सेटअपनुसार वाट बघितली, आपली एंट्री ॲक्टिव्ह व्हायची आणि त्यानंतर एंट्री ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपण एंट्री घेतलेलं आहे. 165ला तो आत्ता सध्या ट्रेल करत आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर कोण म्हणत असेल तर लॉसेस होतात, तर मित्रांनो आपल्या ह्या पेजवरच्या सर्व रील्स बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीनं ऑप्शन. इथं बघू शकता कशा पद्धतीनं एक्झॅक्ट जिथनं एक्झिट घेतली तिथूनच मार्केट रिव्हर्सल झालेलं आहे. ही कॅन्डलला आपण एक्झिट घेतली, रजिस्टन्स हा होता आणि मार्केटनं एक्झॅक्ट त्याच्या रिव्हर्सल लगेच घेतलेला आहे. आधीच सांगितलं होतं तिथनं रिव्हर्सल घेतला. हा तुमचा कॉन्फिडन्स असतो तुमच्या लेवलवर. बघा आता 166ला तो ट्रेल करत आहे.